यानंतरची बातमी आहे कबूतरखाना संदर्भातली। उच्च न्यायालयामध्ये कबूतरखान्यावरती आता सुनावणी करण्यात येणार आहे। दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार याकडे सध्या आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा कबूतरखाना आता अखेर नेमका आता या संदर्भामध्ये काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक आंदोलनं झाली, आजही मराठी एकीकरण समिती या संदर्भामध्ये आज एकवटली असून आज कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उच्च न्यायालय आज कबूतरखान्यावरती सुनावणी करणार आहे। दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। आज उच्च न्यायालय नेमका आता या संदर्भामध्ये काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आजच मराठी एकीकरण समितीनं सुद्धा आंदोलनाची हाक दिलेली होती। दरम्यान दादर इथं मराठी आंदोलक आता पोहोचायला सुरुवात झाली आहे। आक्रमक जैन नरमलेत, मात्र जैनांनी मंदिराचे मुख्य दरवाजे लावून घेतलेत। मराठी माणसाच्या आंदोलनामुळे जैन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंदिरामध्ये दादरमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आला। त्यांनी पण उच्च न्यायालयाचा आदेश मानायला पाहिजे ना। ते कुठे मुंबईच्या बाहेरचे आहे का महाराष्ट्राच्या बाहेरचे? सर इंग्लिश त्यांनी पण मुंबई आहे। तुम्ही न्यायालय, तुम्ही माणसं आहात ना, तुम्ही न्यायप्रिय माणसं आहात ना, तर न्यायालयाचा आदेश मानायलाच पाहिजे। जो न्यायालय आदेश देंगे उसके हिसाब से हम लोग अगर उनको यही है तो सामने मंदिर है, वो जाली क्यों लगा उन्होंने, ताड़पत्री क्यों मांगा? अगर उनको दाना पानी खिलाना है तो ये पक्षी कहाँ भी जाएंगे ना दाना पानी खाने के लिए, ये कोई जगह है क्या? आप लोग किस चीज को लेके विरोध है? बोला मी एकच म्हणेल त्या समुदायाने चाकूसुरी हातात घेतला, अल्पसंख्याक हा चाकूसुरी हातात घेतला असता तर मुंबई जाम झाली असती। दाखल नाही झाले तर आमची परंपरा नाही का चाकूसुऱ्या घ्यायची, आम्ही तर छत्रपतीच्या वंशज आहोत। पण आम्ही न्यायालयाची बाजू मानतो, न्यायालयाचा आदर करतो। काय सांगाल की अनेक जे आहे ते म्हणतात की कबुतरांचा विरोध का करतात? कबुतरांमुळे तुम्हाला सजीवांवरती प्रेम करत नाही। जर कबुतरांचं तुम्हाला एवढं आवड आहे ना, तुमचं मंदिर ओपन आहे ना, तिकडे तुम्ही धान्याची रास घाला ना, आमचं तसं म्हणणं नाहीये। तुम्ही कबुतरांना तिकडे बोलवा, कबुतरांचं कबुतरांचं खाणं दाना चणा पाणी आहे का? चणे खातात कबूतर म्हणजे आपण खातात ना। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। दोन समाजामध्ये तेढ निर्माण तेढ निर्माण करण्याची गोष्ट नाहीये, त्यांचा छुपा अजेंडा आहे। जे त्या दिवशी आंदोलन झालं त्यांचा छुपा अजेंडा असू शकतो। जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणाचा बलात्कार होतो तेव्हा हे समाज त्यांना हे करते का, सपोर्ट करते का? हा समाज कुठे जातो? सर आपका किस क्या मांगे कहेंगे, क्या मांगे? हम लोग का यही है बस। आणि मराठी माणसांवरती जाणून बजून असं केलं जाते। आज मराठी शाळा बघा, मराठी माणूस बघा कसा मुंबईतून बाहेर जाईल। गिरण्या तर अशाच आजारी पडून बंद पाडल्या। आता हळूहळू करत करत ही शिरजोरी होते। मग आम्ही मराठी लोकांनी जायचं कुठे? तुम्ही इथं सर्व दादरचा कुठलाही तुम्ही सर्वे करा, तुमच्या लक्षात येईल की इथं सर्व बाकीचे लोक जास्त आहेत। आणि विरारचा पण तुम्ही मोर्चा पाहिला असेल। अरे मग आम्ही जायचं कुठे? म्हणजे आम्हाला काही जगण्याचा अधिकारच नाहीये का? आमचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, म्हणून आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा। त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ज्यांनी चाकूसुऱ्या घेऊन जे बाहेर आले होते। पर्याय शोधावा, पण सर तो मुंबईच्या बाहेर शोधावा। सर मी राहते तिथं सुद्धा माझ्या तिथं कबुतरांमुळे किती तर लहान मुलं आजारी पडतात आहे। डॉक्टर सांगतात की कबुतरांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे। मग हे किती चुकीचं आहे? त्याला पाठीशी कोण घालतंय? यांचंच सरकार आणि यांच्यातले सर्व तेच पाठीशी घालतात याला।
मराठी माणूसच काढायचा आहे. त्या दिवशी बाबूभाई भाऊंजी पण आलेले, जेव्हा चाकूसुऱ्याचं आंदोलन झालं खरंच हा बाबूभाई भाऊंजी संविधानाचा प्रश्न आहे. आलेले. मराठ्यांच्या मंत्र्यांना मराठ्यांचं काही पडलंच नाहीये. ह्यांना पहिल्यांदा ऑलरेडी महाराष्ट्रातून मराठी सगळी काढायची आहेत. मुंबई पहिलं टार्गेट आहे. तुम्ही पाहिलं असेल, शाळांचा संबंध आहे, पालिकाच्या शाळांचा संबंध आहे, भाषेवरती तर आणलीच आहे. आता हळूहळू मराठी माणसांवरती सुद्धा येणार आहे. कबूतरखान्याच्या समर्थनार्थ मराठी माणूस का दिसतो रस्त्यावरती? कबूतरखान्याच्या विरोधात मराठी माणूस का दिसतो मॅडम, रस्त्यावरती? हा कबूतरखान्याचा प्रश्न आहे. कबूतरखाना उच्च न्यायालयाने सांगितलं तर तो बंद करायला पाहिजे, त्याचं समर्थन आहे. परंतु तो चालू ठेवायला पाहिजे. जेव्हा चाकू सुऱ्या घेऊन, मी स्वतः ॲडव्होकेट आहे, चाकू सुऱ्या घेऊन सुद्धा बायका बाहेर येतात तेव्हा त्यांच्यावरती गुन्हे होत नाहीत. आमच्यातल्या लोकांनी फक्त, मी एक उदाहरण सांगते की उद्या माहीमची पालिका शाळेवरती आम्ही झेंडावंदन करणार होतो 15 ऑगस्टला. तिथं आम्हाला नोटीस मिळालेत की तुम्ही करू नका. C1 कॅटेगरीमध्ये ती बिल्डिंग टाकली. मराठी अभ्यास केंद्र दीपक पवार त्यांच्यासाठी काम करतात आहे, तरी सुद्धा आम्हाला नोटीस मिळालेत की तुम्ही तिथं करायचं नाही. म्हणजे जिथं आपला झेंडावंदन हा आपला अधिकार आहे ते आम्हाला करून देत नाही. मग मराठी माणसांनी आम्ही जर असं शांत राहिलं तर उद्या आमच्या डोई जड होतील. म्हणून आता आम्ही शांत राहणार नाही. जैन मुनी वक्तव्य करतायत, त्या वक्तव्याकडे कसं बघताय? सर, जैन मुनीचं काय आहे की त्यांचं म्हणणं आहे, सर मग असा विचार केला तर आमची गाय सुद्धा पवित्र आहे. आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी डायव्हर्सिटी, सर्वांनी एकत्र राहावं. आम्ही जर असं केलं तर उद्याच्याला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून ते मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकतो. याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण. पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना तुम्ही सगळीकडे इथं पाहताय की कबुतर फिरतात आहे, कारण ते लोक टेरेसवरती त्यांना दाणे घालतात आहे. प्राण्यांबद्दल आमचंही आस्था आहे. नागरिकांना आवाहन केलेलं होतं की आज या ठिकाणी या एकजूट दाखवा. तुम्हाला वाटतं का की लोक तुमच्यासाठी आलेले आहेत रस्त्यावर? लोक आलेले आहेत, तुम्ही बघत आहात. आणि काही लोकांना इथे येऊन दिलेलं नाहीये. मराठी एकीकरण समितीच्या लोकांना तिथूनच त्यांनी हे केलेलं आहे. अजूनही ते तिथं पोहोचले नाहीये. 10ची वेळ दिली होती. ऑफकोर्स पोलीस अडवणूक करतात आहे. अगदी आम्हाला तिथे किती वेळ झाला, आम्ही 1.5 तास झाला, आम्हाला तिथं थांबूनही देत नाहीयेत. आमचं एकच म्हणणं आहे की उच्च न्यायालयाचा आदेश करा. ज्यांनी चाकूसुरे काढले, बायका असू देत ना, गुन्हा करणारा लहान मुलगा असला त्याच्यावरती ज्युडिशियल जस्टिस होतो. फौजदारी गुन्हा दाखल करणार म्हणून सांगण्यात येत आहे की फक्त बीएमसीच कारवाई नाही करणार तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. बर मॅडम, कधी आज किती दिवस झाले त्याला? असं अचानक कुणी काय केलं तर रातोरात उचललं जातंय. आपण पाहिलं नाही भाईंदरच्या मोर्चामध्ये आम्ही किती दिवस हे सगळं सहन करायचं. आता जर मराठी माणसांना सर्वांना माझं आव्हान आहे, अभी अब शांत बैठ गए तो खतम. आज ऑलरेडी सगळ्या गिरणी बंद पाडल्या, मराठी शाळा बंद पाडल्या आणि काही दिवसांनी मराठी माणसांचं अस्तित्व भाषेवरती तर गदा आलीच आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव समिती नेमली आहे, त्याचं काही माहीत नाही, तो कधी निर्णय देईल. अशा कितीतरी CBSEच्या शाळा आहेत. मी स्वतः प्राध्यापक म्हणून स्वतः काम करते. हे करत असताना सुद्धा कितीतरी शाळा आहेत की तिथं अजूनही हिंदी शिकवली जाते 1ली, 2री, 3रीला. अभी हिंदी में डाल देंगे। आप लोग यहाँ पर विरोध प्रदर्शन कर रहे हैं, क्या कुछ कहना है आपका, क्या मानना है? हमारा एक ही मानना है कि उच्च न्यायालय का आदेश है, यहाँ पे कबूतरखाना है जो बंद किया है, बंद ही करना चाहिए. जो लोग यहाँ के नागरिक हैं उन्होंने भी दाना पानी यहाँ पे नहीं डालना चाहिए. कट करूं? और जिन्होंने भी जो चाकूसुरा लेके आए थे उनके ऊपर फौजदारी गुना होना ही चाहिए, भले औरत हो, छोटा बच्चा हो या आदमी हो. जैन समाज की जो महिलाएं हैं वो भी अलग अलग तरीके से अपनी बात सामने रख रही, कह रहे हैं कि उनकी जो श्रद्धा है वो नहीं किया जा रहा है. देखो अभी यहाँ पे यूनिटी डाइवर्सिटी, अलग अलग समाज के लोग रहते हैं. हमने ऐसा सोचा कि हमारी हिंदू है, हमारी गाय पवित्र है, तो हम इधर गोठा बांधेंगे तो कैसे ही चलेगा? ऐसा नहीं है, हमें सबको साथ मिलकर रहना चाहिए. इसके लिए एक दूसरे का धर्म का भी आदर करना चाहिए. किसी धर्म की लड़ाई नहीं है, किसी समाज की लड़ाई नहीं है, फिर भी एक सबने साथ में आए तो हम कर सकते हैं. इसके लिए थोड़ा सौदे बने रहेगा तो अच्छा है. अननेसेसरी हर टाइम मुंबई ये टारगेट में आने का यही रीजन है कि यहाँ के मराठी मानुष के रहने के लिए बहुत दिक्कतें आ रही है. और आपने देखा ही बहुत जगह पे उनको घर नहीं दिए जाते और बहुत ऐसी मांगे हैं उनकी जो पूरी करनी चाहिए. मुंबई एकीकरण समितीकडनं जे आहे आज दादर कबूतरखान्यावरती आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ती अद्याप दादरला पोहोचलेली नाही आहे. मात्र काही महाराष्ट्र एकीकरण समितीला समर्थन देणारे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ताई, काय सांगाल? तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या ठिकाणी का उपस्थित आहात? नेमकं कोणत्या संघटनेला तुम्ही समर्थन करताय? मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. मी इथं जवळ शिवडीला राहते आणि माझा हाच एरिया आहे. मराठी एकीकरण समितीचा आम्ही भागच आहोत, मराठी आहोत म्हणजे त्यामुळे समिती असं आम्ही कधीच वेगवेगळं झालेलं नाहीत. आमचं एकच म्हणणं आहे की जेव्हा उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेला आहे, इकडच्या स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतोय. आज मी शिवडी इथून भरपूर लांब आहे, तिथं सुद्धा आमच्या इथं कबुतरांचा भरपूर त्रास होतोय. मुलं आजारी पडतात
करतात आहे. माझ्या मुलांना जेव्हा मी दवाखान्यात नेते तेव्हा सुद्धा डॉक्टर सांगतात की कबुतरांचं हे करा. आम्ही सोसायटीमध्ये दिलं आणि आम्ही जाळ्या लावून घेतल्या. आता तुम्ही पाहताय की इथं आपण कबूतरखान्याचे इथे तिथे जैन मंदिर आहे त्याला जाळ्या लावलेल्या आहेत. हा त्रास कुणाला होतोय? बाहेरच्या नागरिकांना होतोय, त्याचबरोबर स्थानिकांना होतोय. उच्च न्यायालयाचा आदेश आहे तर ते बंद करावं इतकी आमची साधी सरळ मागणी आहे. बरं ते बंद सुद्धा केलं असताना सध्या तुम्ही पाहताय की शिरजोरी चालली आहे. महिला असतील, मुनी असतील, साधू मुनी असतील, त्यांच्या धर्माचं समर्थन करतात आहे. ठीक आहे, त्यांनी करावं, त्यांचा धर्म आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पण मला मराठी म्हणून विचारायचंय, मला हिंदू म्हणून विचारायचंय, उद्या आम्ही इथं जर गाईगोटा सुरू केला तर तुम्ही त्याला कसं तुम्ही या दृष्टिकोनातून पाहाल? यासाठी आपण सर्वांनी जर हा प्रश्न सोडवला तर प्रेमाने सुटू शकतो. परंतु लोक आहेत जे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पण मानत नाही आहेत. चाकू सुरी घेऊन जे आहे ते पोलिसांनी आणि बीएमसीने लावलेले जे ताडपत्री आहेत ते चाकू सुरीने कापतात. फिरते कबूतरखाने सुरू केले जात आहेत. याकडे कसं बघतात उच्च न्यायालयाचा निर्णय येऊन सुद्धा? मॅडम, याच्यामध्ये तुम्ही आता सोशल मीडिया तुमच्या समोर आहे, ओपन आहे, याच्यासाठी मला वेगळं सांगण्याची गरज नाही की अशी कोण लोक आहेत. पण जे लोक आहेत त्याच्या एकावरती तरी बीएमसीने गुन्हा दाखल केलाय का? त्याच्यामुळेच हा प्रश्न आहे की नक्की कोण आहे आणि ते स्वतः सर्वांनी पाहिलेलं आहे. सांगून बोलण्याची गरज नाहीये, परंतु त्याचा निषेध म्हणून आज जर मराठी माणूस जर आम्ही शांत राहिलो ना तर मात्र आम्हाला आता जागं व्हायलाच पाहिजे. गिरण्या, शाळा, भाषा आणि आता मराठी माणसाचं म्हणणं आमचं एकच आहे, मुंबई आमची, आमच्या बापाची आहे, छत्रपती शिवरायांचा आम्हाला इतिहास आहे. तर आम्हाला पण एकत्र राहायचंय, युनिटी इन डायव्हर्सिटी राहायचे. परप्रांतीयांचे लोंढे रोज कितीतरी पटीने येतात. ह्यांना कबूतर वाचवायचे आहेत पण मराठी शाळा बंद करायचे आहेत. हा यांचा डाव आहे. पण असंही म्हटलं जात आहे की कबुतरांना समोर ठेवून जे आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅडम, तो जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो राजकीय मुद्दा त्याला बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. मंगलप्रभातजी लोढा माननीय सन्माननीय ते जर यांचं समर्थन करत असतात तर मराठी आमचा कोणच नाहीये का आमदार? का सगळे आमदारांनी सगळं सोडून दिलं, ते कोणच बोलत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. काय सांगाल की आता एकूणच या ठिकाणी जे आहे पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. नंतर मुंबई उच्च न्यायालय जे आहे इथे या प्रकरणात आणखीन सुनावणी सुद्धा देणार आहे. मात्र तरी सुद्धा काही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते इथे येताना अडवणूक केली जाते. नेमकी कुणी अडवणूक केली? कारण मोर्चा तर आज या ठिकाणी होणार होता. मॅडम, आता पोलीस प्रशासन अडवणूक करते. त्यांना वाटतं की तो उद्विग्न होईल. त्यांनी ऑलरेडी परमिशनला गेल्यावरती सुद्धा त्यांनी सांगितलं तर खूप कमी जागा आहे, जास्त संख्येनं लोक नाही आली पाहिजेत. परंतु मॅडम, जनसमाज आहे, मराठी माणूस आहे, तो रस्त्यावर उतरला अगदी या सर्वांचं जिना हराम करणार आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं हे सर्व पोलीस प्रशासन आहे. तुम्ही पाहत आहात की त्यांना पोलीस सध्या धरून नेत आहेत सध्या ह्याच्यामध्ये. हे सगळं मुजोरी पोलीस प्रशासनाची आहे आणि ते दबावाखाली काम करतात. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना जे आहे या ठिकाणी पोलिसांनी जे आहे त्यांच्या व्हॅनमध्ये भरून नेलेलं आहे. या ठिकाणी दादरच्या कबूतरखान्यावरती आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडनं जे आहे ते आंदोलन करण्यात येणार होतं आणि मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे कबूतरखान्यांवरती बंदी, त्या निर्णयाचं समर्थन म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते उपस्थित झाले होते. मात्र आपण बघतोय की पोलिसांनी जे आहे काही आंदोलकांना रस्त्यातच अडवलं तर काही आंदोलक जे आहेत त्यांना आता पोलीस जे आहेत ते त्यांच्या गाडीमध्ये भरून देताना दिसतात. आणि या ठिकाणी मुंबई पोलिसांकडनं जे आहे ते आंदोलन करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाला समर्थन करणारे जे महाराष्ट्र एकीकरण समिती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे आहेत आता या ठिकाणी कारवाई करण्यात येते. आपण बघतो की मुंबई पोलीस जे आहे मोठ्या संख्येनं दादर कबूतरखान्याजवळ उतरलेली आहे. अनेक जे काही सामाजिक घटक आहेत त्यांनी याविरोधात जे आहे उच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे ते न जुमानता नियमाचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय की या ठिकाणी काय सांगाल? सर, हे किती जबरदस्ती चालू आहे आपण पाहतोय. हे मुद्दाम हे आपण बघतोय की महिलांना सुद्धा जे आहे थोड्या वेळापूर्वी जय महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलवरती ज्या माने ताईंनी जे आहे सांगितलं होतं की कशा प्रकारे जे आहे पोलीस अडवणूक करतायत, त्याच माने ताईंना जे आहे आता या पोलीसच्या व्हॅनमध्ये भरून त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे. मुंबई गिरणी कामगार आणि त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समिती अशा यांचे कार्यकर्ते जे आहे सध्या मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आपण बघतोय की या ठिकाणी आता जे आहे ते ट्रॅफिक पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे आणि मोठ्या संख्येनं मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर MS जे आहेत ते स्पेशल फोर्स जी आहे पोलिसांची ती सुद्धा इथे तैनात करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येनं पोहोचणार होते, मात्र आता कार्यकर्त्यांची अडवणूक जागोजागी पोलीस करतायत आणि त्यामुळे जे आहे पोलीस इथे पकडण्याचा प्रयत्न करतायत. आपण काही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकी उच्च न्यायालयाच्या समर्थनार्थ जे काही कार्यकर्ते उतरलेले आहेत
त्यांना पोलीस का अडवणूक करतात, मात्र ज्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला, ज्यांनी उच्च न्यायालयाचे आदेशाला जुमानलं नाही, त्यांच्यावर मात्र पोलिसांनी कोणती कारवाई केली, हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय. दादा काय सांगाल? अजून कोण आहे? न्यूजवाले थांबा. दादा थांबा थांबा, बोलू द्या त्यांना. बोलू द्या, बोलू द्या. बोलू द्या त्यांना. दादा इथे काय सांगाल? काय बोलतो? दादा काय सांगाल? काय सांगाल? तर किती पर्यंत पकडले आतापर्यंत? चला जाऊ द्या, हो, जाऊ द्या. पोलिसांच्या जवळपास 3 गाड्या या ठिकाणी ज्या आहेत ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आतापर्यंत पोलिसांनी 3 गाड्यांमध्ये भरून नेलेलं आहे. आणि या ठिकाणी मुंबई दादर कबूतरखाना म्हणूनच ओळख होती या परिसराची, आणि त्याच कबूतरखान्याच्या ठिकाणी अजूनही काही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जे कार्यकर्ते ज्यांना पोलिसांनी आता सध्या ताब्यात घेतलं, त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी मीडियाशी बोलताना सांगितलं की काही कार्यकर्ते जे आहेत जे या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते, त्या आंदोलकांना पोलिसांनी जे आहे ते रस्त्यावरतीच त्यांना अडवलं, आणि त्यामुळे बरेच सारे मोठ्या संख्येनं आंदोलक जे या ठिकाणी जमणार होते ते दादरच्या कबूतरखान्याच्या ठिकाणी जमू शकले नाहीत, कारण पोलिसांनी इथे येण्यापासून पण अनेक कार्यकर्त्यांची आहे जी रोक केलेली होती. आणि आपण बघतोय की कोर्टाच्या आदेशाला समर्थन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना इथे पोलीस ताब्यात घेताना दिसतात. मात्र ज्यांनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला, ज्यांनी कोर्टाच्या आदेशाला जुमानलं नाही, नियमांचं उल्लंघन केलं, त्यांच्यावरती नेमकी पोलिसांनी काय कारवाई केली, हाच सवाल आता या ठिकाणी सामान्य मुंबईकर विचारताना पाहता दिसतोय. पण ज्योत्स्ना, जर आपण या सगळ्या परिसरामध्ये जर एक बघायचं झालं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. वेळ 11ची होती या आंदोलनाची, मात्र अद्याप सुद्धा या आंदोलनाला म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. काय अधिकचे अपडेट्स आहेत? ज्योत्स्ना, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? त्यामुळे आपण पाहतोय की सध्या काही आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. न्यायालय तुम्ही माणसं आहात ना, तुम्ही न्यायप्रिय माणसं आहात ना, तर न्यायालयाचा आदेश मानायलाच पाहिजे. जो न्यायालय आदेश देंगे उसके हिसाब से हम लोग अगर उनको यही है तो सामने मंदिर है, वो जाली क्यों लगा उन्होंने, ताड़पत्री क्यों बांधा? अगर उनको दाना पानी खिलाना है तो ये पक्षी कहाँ भी जाएंगे ना दाना पानी खाने के लिए, एक जगह है क्या? त्यामुळे आता या काही आंदोलकांना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. मराठी आंदोलकांकडून सुद्धा आता जैनांच्या दादागिरीचा निषेध व्यक्त केला जातोय. आणि याच पार्श्वभूमीवरती मराठी एकीकरण समितीने आज मोर्चाची हाक दिलेली होती. हा विषय धार्मिक नसून सांस्कृतिक असल्याचं आंदोलकांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनाचा आता फटका जो आहे तो आता इथल्या प्रशासनाला सुद्धा बसल्याचं पाहायला मिळतंय. आमची गाय सुद्धा पवित्र आहे. आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी इन डायव्हर्सिटी, सर्वांनी एकत्र राहावं. आम्ही जर असं केलं तर उद्याच्याला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकते, याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण. पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना फौजदारी गुन्हा दाखल करणार म्हणून सांगण्यात येत आहे की फक्त बीएमसीच कारवाई नाही करणार तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. बर मॅडम, कधी आज किती दिवस झाले त्याला? असं अचानक कुणी काय केलं तर रातोरात उचललं जातंय. आपण पाहिलं नाही विरार भाईंदरच्या मोर्चामध्ये आम्ही किती दिवस हे सगळं सहन करायचं. आता जर मराठी माणसांना सर्वांना माझं आव्हान आहे, अभी अब शांत बैठ गए तो खतम. आज ऑलरेडी सगळ्या गिरणी बंद पाडल्या, मराठी शाळा बंद पाडल्या, आणि काही दिवसांनी मराठी माणसांचं अस्तित्व भाषेवरती तर गदा आलीच आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव समिती नेमली आहे, त्याचं काही माहित नाही, तो कधी निर्णय देईल. अशा कितीतरी सीबीएसईच्या शाळा आहेत. मी स्वतः प्राध्यापक म्हणून स्वतः काम करते. हे करत असताना सुद्धा कितीतरी शाळा आहेत की
की तिथं अजूनही हिंदी शिकवली जाते 1ली, 2री, 3रीला. त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आता या ठिकाणी सध्या आंदोलक जे आहेत ते आता एकवटले होते. काही आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. मराठी आंदोलकांकडून जैनांच्या दादागिरीचा निषेध सुद्धा व्यक्त केला जातोय. मराठी माणसाला मुंबईतून हकलवण्याचा डाव आखला जातोय असं सुद्धा आंदोलकांनी काही वेळापूर्वी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. मराठी आंदोलकांची दादरीत आता सध्या धरपकड सध्या सुरू आहे. मोर्चाच्या वेळेला सुद्धा पोलिसांनी हेच केले. मराठी माणसांची प्रचंड घरशेपी इथे सुरू आहे. हे प्रकार इथे थांबायला पाहिजेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून जर जैन धर्मीय इथे रस्त्यावर उतरत असतील, ताडपत्री फाडत असतील, तर त्यांना का अडवत नाहीत? प्रत्येक वेळी मराठी माणसाची घरशेपी का केली जाते? योगेश प्रभाकर मोहन, मराठी एकीकरण समिती. दादरचा कबूतरखाना बंद करा अशी मागणी या मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांनी केलेली आहे. मराठी आंदोलकांकडून जैनांच्या दादागिरीचा सुद्धा निषेध आता वर्तवला जातो. दादरचा कबूतरखाना बंद करा असं आंदोलक म्हणतायत. मराठी आंदोलक दादरच्या कबूतरखान्यावरती धडकले आणि त्यांनी या प्रकरणी आता निषेध नोंदवलेला आहे. कोर्टाचा निकाल काय येतो या संदर्भामध्ये पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच दादरचा कबूतरखाना की वादखाना असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो. नियम घालून दिलेले आहेत त्याचा आदर झाला पाहिजे. माननीय उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याचा आदर झाला पाहिजे. जर आमच्या महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या कायदा सुव्यवस्थेला जर कोण धक्का लावत असेल तर त्या विरोधामध्ये मराठी माणूस हा मैदानामध्ये उतरणार. आणि याच्याकरता प्रत्येक पोलीस हा मराठी आहे, प्रत्येक पालिका अधिकारी हा मराठी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पोलिसांनी पालिकांनी ही जी धरपकड चालवलेली आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे. आम्ही फक्त पोलीस उपायुक्तांना निवेदन द्यायला आलेलो आहे. इथे कुठलाही मोर्चा नाहीये, इथे कुठलाही हिंसा नाहीये, दगडफेक नाहीये, कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये. उगाच पोलिसांनी कुठल्या तरी राजकारण्यांच्या दबावाखाली कुठलंही आमच्या शिलेदारांवरती कार्यकर्त्यांवरती कारवाई करू नये अशी माझी विनंती आहे. आम्ही इथे शांतपणे फक्त पोलीस उपायुक्तांना भेटायला आलेलो आहेत आणि हे आम्ही आगाऊपणे सांगितलेलं आहे की पोलीस उपायुक्तांनी आम्हाला इथे कबूतरखान्याजवळ भेटावं. प्रत्येक कार्यकर्त्याची धरपकड केली जाते. हे अत्यंत चुकीचं आहे ना. आम्ही कोर्टाचं समर्थन करत आहोत. कोर्टाच्या आदेशाचा फॉलो करावं, हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे. आणि ह्याच्याकरता कुठल्याही राजकारणाने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये. आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसाबरोबर तुम्ही जर हिंसा करत असाल तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल. आज आंदोलनाचा दिवस नाहीये, आज महामोर्चा नाहीये, आज फक्त आम्ही निवेदन देत आहोत. आणि याचा निवेदनाचा तुम्ही आदर केला पाहिजे. कुठेतरी आमच्याकडून निवेदन तुम्ही स्वीकारावं. उपायुक्त कुठे आहेत? उपायुक्त समोर उभे आहेत. निवेदनाच्या मागण्या एवढ्याच आहे की हे मराठी राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, इथे कायदा सुव्यवस्थाच चालला पाहिजे, कोणी दादागिरी करू नये. आणि तुमच्याकडे तुम्ही कशा करता हे सगळं करताय? का कबुतरा करता माणूस श्रेष्ठ आहे. आपल्या मानव जातीचा पहिला विचार करा. तुम्ही जीव द्यायचा विचार करताय, माणसावर जीव नाही का? आणि फक्त कबूतर या एकाच प्राण्यामध्ये जीव दिसतो का तुम्हाला? कबूतरखान्याच्या समोर एवढंच निवेदन का द्यायचंय? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन किंवा मग पालिका कार्यालयात जाऊन तुम्ही हे निवेदन का नाही देतात? आणि किती कार्यकर्ते इथे यायला निघाले? बघा, आज इथे कायद्याचं बंधन आहे, त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आले ते 400च्या संख्येने आलेले आहेत. किती आहे हे मी सांगू शकत नाही. 400 असतील, 4000 असतील, 40,000 असतील, तो त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा याच्यामध्ये तापलेला आहे, वैतागलेला आहे. तो येणार इकडे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाहीये. पण तुम्ही आमचं निवेदन ऐकून घ्या. तुम्ही त्या जैन समुदायाच्या, तथाकथित जैन समुदायाच्या, आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कुठल्याही धर्माला, जातीला, संप्रदायाला विरोध नाहीये. पण तुम्ही तथाकथित जैन धर्माच्या नावाने जर अतिरेक करत असाल तर त्या अतिरेकाला आम्ही स्थानिक म्हणून विरोध करत आहोत. हा लढा जो आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा आहे. स्थानिकांवरती जे अतिक्रमण होत आहे, स्थानिकांच्या विरोधामध्ये जे काम तुमचं चाललेलं आहे, फक्त तुम्ही धनाढ्य आहात, बलाढ्य आहात आणि तुम्ही फक्त भांडवलशाही तुम्ही दाखवताय. आणि तुम्ही पोलीस प्रशासन विकत घेतलेलं आहे का? तुम्ही आमचे पालिका अधिकारी विकत घेतलेले आहे का? ज्यांचा वापर करून तुम्ही आमच्या विरोधामध्ये झुंडशाही लादत आहात, दडपशाही करत आहात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे आमचं निवेदन आहे. कबूतरखाने सुरू करण्यात आलेले, फिरते कबूतर गाडीच्या टपावर वगैरे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ना. गाडीच्या टपावर जे कबूतरखाने तयार केले होते त्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पण आता आसपास 100% म्हणजे गुन्हा मुंबई महानगरपालिकेकडनं नोंदवला जात नाहीये. इतर वेळेला पालिका अनेक अनधिकृत कामांसाठी
अग्रेसर असते. बघा, न्यायालयाचं म्हणणं काय आहे की इथे ह्या ज्या दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या भागामध्ये कबुतरांची एवढी मोठी संख्या, ज्याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत, ही कुठेतरी संख्या आपल्याला नियंत्रित केली पाहिजे. याच्याकरता इथे दाणे टाकू नका अशी व्यवस्था पालिकेने केलेली आहे. असा कायदा, असा नियम आपल्या न्यायालयाने सांगितलेला की हा असा निर्णय आहे. असं असताना आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती दाणे टाकले जात आहेत आणि कुठेतरी पुन्हा ही कबुतरं एकत्र यावीत आणि या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पंखामुळे इथली मानव जमात कुठेतरी आजारी पडावी, हा मानव जातीच्या विरोधात केलेला एक षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे असं मराठी माणसाचं मत आहे. माझं नाव प्रदीप सामंत आहे. मी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांचा कार्याध्यक्ष आहे.